नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कथा ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही आयुष्यामध्ये कधीच हार मानणार नाही। एका छोट्याशा गावामध्ये एक गरीब माणूस राहत होता। त्याचे काम होते डोंगरावरती जाऊन मोठमोठे दगड फोडणे। रोज सकाळी तो हातात हातोडा घेऊन डोंगरावरती जायचा आणि संध्याकाळपर्यंत दगड फोडायचा। पण त्याच्या मेहनतीनुसार त्याला पैसे मिळत नव्हते। घरची परिस्थिती खूप वाईट होती। कधीकधी त्याच्या मुलांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं। एक दिवस काम करताना त्याचा संयमच सुटला। तो आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा, मी इतकी मेहनत करतो तरी माझं आयुष्य का बदलत नाही? त्या दिवशी त्याला खूप राग आला। तो घरी आला आणि झोपून गेला। रात्री त्याला एक स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये एक तेजस्वी साधू त्याच्या समोर आले आणि म्हणाले, उद्या सकाळी डोंगरावरती जा आणि एक मोठा दगड फोडण्याचा प्रयत्न कर। सकाळ झाली, तो डोंगरावरती गेला। त्याला एक प्रचंड मोठा दगड दिसला। त्याने हातोडा उचलला आणि जोरात पहिला घाव मारला। दगड फुटला नाही। दुसरा घाव तरी फुटला नाही। तिसरा घाव घातला तरी काहीच नाही। असं करत करत 50 घाव झाले, 100 घाव झाले, 200 घाव झाले, पण दगड तसाच होता। आजूबाजूचे लोक त्याच्यावरती हसू लागले। वेडा झाला आहेस, हा दगड कधीच फुटणार नाही। पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत। दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस तो रोज त्या दगडावरती घाव मारत राहिला आणि मग एक दिवस त्याने 500वा घाव मारला आणि अचानक तो प्रचंड मोठा दगड 2 तुकड्यामध्येच फुटला। सगळे आश्चर्यचकित झाले। लोक म्हणाले, 500व्या घावाने दगड फुटला। पण खरंच तसं होतं का? नाही, दगड फक्त 500व्या घावाने फुटला नाही। पहिल्या 499 घावाने त्याच्या आतमध्ये भेगा तयार केल्या होत्या आणि शेवटच्या घावाने त्या भेगा दिसल्या। मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच असतं। आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, संघर्ष करतो, पण लगेच परिणाम दिसत नाहीत। मग आपण निराश होतो। पण लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश या यशाचा पाया तयार करत असतो। जरी परिणाम दिसत नसले तरी आतून बदल सुरू असतो। श्री स्वामी समर्थ म्हणतात, धीर धर, प्रयत्न सोडू नकोस। आज तुम्ही जे करत आहात त्याचं फळ कदाचित उद्या मिळणार नाही, पण एक दिवस नक्की मिळेल। आणि त्या दिवशी लोकांना फक्त तुमचं यश दिसेल, तुमचा संघर्ष दिसणार नाही। म्हणूनच प्रयत्न करत राहा, कारण कदाचित तुमचा पुढचा प्रयत्नच तो 500वा घाव असू शकतो, जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी प्रयत्न सोडणार नाही, आणि सोबतच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।